तर अंजली दमानिया यांनी केलेले आरोप निलेश मगर यांनी फेटाळून लावलेत। आपला या जमीन व्यवहाराशी काहीच संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। 2018 मध्ये कुळ असलेले पासलकर आणि ढमढेरे मदत मागायला आले होते, त्यावेळी त्यांचं कुल मुखत्यार पत्र घेतलं होतं, मात्र त्यात काहीही तथ्य न दिसल्यानं तो विषय कधीच सोडल्याचं त्यांनी सांगितलं। हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत। त्याच्यात आपण खरेदी करणं वगैरे असा काही प्रकारच नाही आहे त्या जमिनीचा। त्याच्यात सर्वसामान्य शेतकरी आहेत, ढमढेरे आणि पासलकर, आणि ढमढेरे आणि पासलकर हे माझ्या प्रभागातले आहेत। ती जमीन माझ्या प्रभागात येत होती आणि ते माझ्याकडे मदतीसाठी त्या जमिनीच्या आले होते की दादा आम्हाला ह्याच्यातनं मार्ग काढून द्या सरकार दरबारी। त्याच्यासाठी मी ते पॉवर ऑफ पॅटर्नने त्यांच्याकडनं करून घेतली होती। ती पॉवर ऑफ पॅटर्नने करून घेतल्याच्या नंतर हे संरक्षित कुळ आहेत त्या जमिनीवरती, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो। ज्या दिवशी कळालं की हे थोडंसं वेळ खाऊ काम आहे किंवा किचकट काम आहे, सरकारबरोबर मांडायचं आहे, होईल नाही होईल माहीत नाही, त्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की बाबा आता ह्याच्यात काय पुढं जाण्यात अर्थ नाही आहे। तर 2019च्या दरम्यान 19-20च्या दरम्यान म्हणजे कोर्टात जाणं वगैरे हे आम्ही थांबवून टाकलं की नको आहे आता हा विषय, आपल्याला पण टाईम कन्झ्युमिंग आहे आणि सरकारी जमीन आहे, आपल्याला आता ह्याच्यात पुढं जायचं नाही।